येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात, सरकारला उघड इशारा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. मात्र फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून आता माझा डाव सुरू होईल, असा उघड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. हे बावनकुळेचं पत्र मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून. फडणवीस साहेब काय चूक बोलतो मी? फडणवीस साहेबाला 1 वर्षात कधी बोललो नाही, कारण आम्हाला आशा होती फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले. एक शब्द न दुखवलं नाही. बोलायला काय जागा आहे त्यांना? का रद्द करता तुम्ही? रद्द करा, इन्व्हेस्टमेंट करून देतो मंत्री कधी. सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केलेत. आगामी आंदोलनाची हाक देताना जरांगे म्हणाले, राजकारण्यांच्या डोक्यात हवा गेलीये. त्यांना वाटतं की आम्ही सत्तेत आहोत, बहुमतात आहोत, त्यामुळे आमचं कोणी काही करू शकत नाही. पण 29 ऑगस्ट रोजी मराठा समाज आपली ताकद दाखवून देईल. मी सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो की 29 ऑगस्टला एकही मराठा घरी बसता कामा नये. आपल्या सर्व गाड्या घेऊन आंतरवाली सराटीकडे निघा. मराठ्यांच्या लेकरांच्या हक्काचे हे पक्के आरक्षण आहे, ते मिळवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. जागे व्हा, बर्बाद होऊन जाते लेकरं पक्षाच्या नादात. विसरू नका, घर सोडायचं शिका. तुम्हाला घर सोडावेच लागणार आहेत मराठ्यांना. तुमच्या अंगात मराठ्याचा रक्त खेळू द्या. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या गाड्या घरी राहता कामाने अख्खे मराठी अंतरवाली. फडणवीसांनी सगळे डाव खेळले, आता माझ्या अटकेचा डाव. मराठ्यांची ताकद काय असते ते दाखवा, जरांगे यांचं टीकास्त्र. ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. रोड बंदोबस्त काढायचा. की पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झाला. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ई. मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना फडणवीसांचा त्रास होत असल्यानं याची तक्रार करण्यासाठी शिंदे दिल्लीत मोदींच्या भेटीला गेलेत. नाना पटोलेंचा खळबळजनक दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांच्या अपहाराच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मराठवाड्यात घाईघाईने दिलेली प्रमाणपत्र तपासा, आरटीआय टाका. बबनराव तायवाडे यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांना सूचना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व 8 खासदार येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. गद्दारांना सांगताय भिवू नका, मी पाठीशी आहे. हा थेट सुप्रीम कोर्टालाच धमकीवजा संदेश आहे का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल. हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे. मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही, तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय? म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे.
11 ऑगस्टपासून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ आणि दुग्धजन्य पदार्थात 10% वाढ होणार. दूध उत्पादक प्रक्रिया व्यवसाय कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय. राज्यातील नवजात बालकांना वेळेवर दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळावी यासाठी SNCU मध्ये आवश्यक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले निर्देश. महाराष्ट्रात 13 ऑगस्टपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे पावसाला पोषक वातावरण. समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा बोजवारा. महामार्गालगत जनावरं बांधल्यानं प्रवाशांचा जीव धोक्यात. सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिगेड्सनाच बांधली जनावरं. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राईड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं वनरंग 2026 महोत्सवाचं आयोजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन. ठाण्यामध्ये शाळेतील मुलांचा ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ समोर. खासगी शाळेतील प्रकार, पोलिसांकडून गंभीर दखल. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते NUCFD कार्यालयाचं उद्घाटन. या कार्यक्रमात सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंग सेवा बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अमित शहा हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री. कोणाला फोडायचं, घ्यायचं, कोणता विभाग कोणाकडे, हे सर्व निर्णय तेच घेतात. देवेंद्रजी हे शॅडो मुख्यमंत्री. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. मोदी आणि शहांना संसदेत जायला वेळ नाही. देशातील तरुणांना आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना भेटायला, बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही. उद्धव ठाकरे यांचा घणाघात. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% झालं पूर्ण. अर्ज करण्याची मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असून राज्यात एकूण 9,54,77,119 अर्ज वितरित करण्यात आले आहेत. नीटचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर. CBIच्या आरोपपत्रामध्ये धक्कादायक माहिती. भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार. रशियावर निर्बंध लादणारं विधेयक सिनेटकडून मंजूर. पाक, सौदी, तुर्कीत संरक्षण करार. एकावरील हल्ला, तिघांवरील हल्ला मानला जाणार. संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्यात वाढ.